पहिला पार्ट जेव्हा सचिन पिळगावकर सरांना ऐकवला तर त्यांनी नाव दिलं ते कुरळे केस बघून की यांना कुरळे बंधू नाव द्या. कारण एका रात्रीतच सगळं जग बदललेलं ना. माझ्यासोबत काय घडतंय हेच मला कळत नव्हतं. जत्रा पिक्चरसाठी भारत मात्र एक भिंत तुटली गेली लोकांच्या. वळून बघितलं असं तर दिग्दर्शक अनिल मट्टू होते. ते म्हणाले, अरे बेटा देखो वहाँ बम वम नाही फुटा. फिल्म बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की रिंकू का. कारण आम्हाला लालबागमध्ये साधं पूजेला बोलवलं ना कोणी किंवा साधं कुठल्या गोष्टीचं उद्घाटन छोटं बोलवलं ना पतपेढीचे वगैरे तरी आम्ही धावत जातो. एकही पैसे न घेता जातो, भेटतो, बोलतो. खायला मिळत नसेल अजून त्यामुळे आग्रहाने ते खाऊ घालणं, जास्तीचं खाऊ घालणं. आरतू तर काहीच खाईना असं करून करून शूटिंगला आम्ही मामानं म्हटलं की तुम्ही एवढं करून ठेवलं आहे ना तर आमच्याकडे एखादी गोष्ट येते का स्क्रिप्ट येते तिथे पहिला आम्ही विचारतो इथे मामा कसे रिॲक्ट होतील. इथून आमचा अभ्यास सुरू होतो. सिनेमावर बोलू काहीच्या आजच्या खास भागात आपल्यासोबत आहे पुन्हा 3.5 या सिनेमाची टीम. तुमचं खूप खूप स्वागत राजश्री मराठीवर. धन्यवाद. अंकुश दादा, इंटरव्ह्यू करणं हे स्वाभाविक आहे, पण एका थिएटरमध्ये बसून इंटरव्ह्यू करणं ही भावना काय आहे? खूप छान आहे. 30 तारखेला फिल्म येते. हेच प्रेक्षकगृह पूर्ण भरलेलं असावं अशी खूप इच्छा आहे आणि खूप दिवस भरलेलं असावं ही पण खूप इच्छा आहे. सगळ्या टीमने खूप छान मेहनत घेतली आणि नाटकाच्या प्रवेशाला जेव्हा आपली एंट्री असते तेव्हा जे पोटात गोळा येतो तो गोळा आता यायला सुरू झाली. खरं, या सिनेमाची उत्सुकता सगळ्यांच्याच मनात आहे, कारण की पहिला भाग इतका गाजला होता. त्यामुळे आता प्रेक्षकांना खूप आशा आहेत. मला असं वाटतं की सुपरहिटची पाठी नक्की लागेल, पण खऱ्या अर्थानं मला आता भरतदादांकडे यायचं आहे. आता थांबायचं नाही या सिनेमापासनं जे काही सुपरहिटचा धडाका सुरू झाला मराठी सिनेमात तो खरं तर अजूनही थांबला नाही आणि तो सुरू आहे. आता पुन्हा एकदा त्या प्रवाहात तुमचा सिनेमा येतोय. कसं बघताय पुन्हा एकदा या सिनेमाकडे? नक्कीच आनंद वाटतो आणि खूप मजा पण येते. आणि आता आपण जर म्हणतो धडाका झाला आहे म्हणतो सुरू, त्याला कारणीभूत आमचे रसिक प्रेक्षकच आहे. त्याने जर मनावर घेतलं तर चित्रपट त्या उंचीला जाऊ शकतो आणि जास्त दिवस थिएटरमध्ये राहू शकतो. आणि आता लागवड सगळेच चित्रपट चांगले येत आहेत आणि चांगले लोक पाहत आहेत. आम्हाला असंही वाटतं की आता आमचा हा चित्रपट थोडासा नॉस्टॅल्जिया पण लोकांना नक्कीच आवडेल. पहिला भाग होता, आता दुसरा भाग काय असणार वेगळा, तर नक्कीच तो इंटरेस्टिंग आहे म्हणून तर सगळे हो म्हणालेत आणि हा चित्रपट सगळ्यांनी मिळून केला. त्यामुळे तो आम्हाला इंटरेस्टिंग वाटलाच आहे. आता आम्ही वाट पाहतो 30 तारखेची. तो आनंद लोकांनी घेता आला पाहिजे. क्या बात आहे. मकरंद सर, मला एक गोष्ट नमूद करायची आहे. सिनेमाचं पोस्टर पाहिलं, जुन्या पोस्टरमध्ये जसे तुम्ही दिसत होतात तसेच आताही दिसताय. वय वाढलंय की कमी झालंय, काय झालंय? वय वाढलंय खरं तर, पण याची म्हणजे मी जसा आहे तसा दिसतो याचं श्रेय दिग्दर्शक अंकुशला द्यायला लागेल. कारण आम्हाला कुरळे बंधू करून त्याने आम्हाला एक चांगला चेहरा पहिल्याही भागात दिला आणि दुसऱ्याही भागात दिला. त्यामुळे हे श्रेय त्याचंही चांगलं दिसण्याचं आणि जसंच्या तसं दिसण्याचं. आणि मगाशी अंकुश म्हणाला तसंच आम्हाला हाऊसफुल गर्दीमध्ये हा चित्रपट पाहण्याचा योग यावा आणि असं बसून पाहण्याचा योग यावा अशी जास्त इच्छा आहे. कारण सगळ्या खुर्च्या भरलेल्या असाव्यात आणि पॅसेजमध्ये बसून आपल्याला आपल्या सिनेमाचा आनंद घेता यावा. कारण खूप वर्षापूर्वी 2008ला मला आठवतं आहे आम्ही तेव्हा प्रभात टॉकीज होती पुण्याला आणि आमचा पहिला शो इतका हाऊसफुल होता. तेव्हाचा प्रतिसाद आजही जसाच्या तसा आठवतोय. क्या बात आहे. पण खरं तर मकरंद अनासपुरे ही व्यक्ती आम्ही कधीच बिना मिशीशिवाय इमॅजिनच केली नव्हती. या सिनेमाने एक वेगळा चेहरा समोर आणला. एक खूप गोंडस मकरंदजी आम्हाला सगळ्यांना मिळाले. मिशी काढतानाची भावना काय होती तेव्हाही आणि आताही? त्याचं श्रेय भरतजींना जातं. भरतजींनी जवळपास पाऊण तास मला ते सगळं समजावत होता. मिशी काढली तरी तू कसा चांगला दिसशील आणि मी कामाला लावलं होतं. आणि बोलता बोलता त्याने मला ते काढायला लावल्या मिशा आणि त्याचं तो गोंडस चेहरा असण्याचं श्रेय भरतला आवर्जून जातं. आणि मी ते मान्य केलं आणि मला असं वाटलं की आपण काही चुकलो नाही सिनेमा बघताना. कारण ते तिघेही भाऊ खूप छान पहिल्या भागात जसे दिसत होते तसेच दुसऱ्याही भागात आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आता मला यायचं आहे रिंकूकडे. मला असं वाटतं की रिंकू हा या सिनेमातला एक सरप्राईज पॉईंट आहे आणि तो तसाच राहिला आहे अजूनही. तर मला असं वाटतं की तू प्रयत्न कर काही सरप्राईजमधल्या काही गोष्टी बाहेर काढण्याच्या, जर शक्य असेल तर. मला काहीच अलाउड नाहीये. म्हणून तुला मध्ये बसवलंय.
नाही, मी एवढंच सांगू शकते की या तिघांच्या आयुष्यात ती काय येते, कशासाठी येते, ती आल्यावरती काय होतं. कारण त्यांच्याकडे नियमच आहे की काही बायका बिका बघायच्या नाहीत आणि त्यांना अलाव करत नाही त्यांचा दादा. तरी पण ही आहे म्हणजेच काहीतरी असणार आहे, धमाल तर नक्की येणार आहे. खरंच आहे. मी आता तुला सिनेमाविषयी नाही विचारत, ते गुलदस्त्यात ठेवायचंय म्हणून, पण मला असं वाटतं की तुझ्या 3 बाजूला 3 विद्यापीठं उभी आहेत Correct. आणि एक विश्वविद्यालय, हो, ते एक वेगळंच आहे. आणि एक मॉन्टेसरी पण आहे सिद्धार्थ जाधव. कसा अनुभव होता? कारण की याला अनुभूती म्हणू शकतो. कशी अनुभूती होती? खूप छान. मी काल पण तेच म्हणाले की यांना फक्त बघायला प्रेक्षक लांबून येतात की ते कसं काम करतात, त्यांचे प्रयोग असतील. आणि जेव्हा मला सांगितलं की तुला त्यांच्यासोबत काम करायचं आहे आणि मला कळालं, तेव्हा मलाही खूप धाकधूक होती, तेवढीच उत्सुकता होती की कसे असणार आहेत. कारण मी कोणालाच अगोदर भेटलेले नव्हते आणि अंकुश सर डिरेक्टर आहेत. सो मी सेटवरती गेले ना, ह्या सगळ्यांनी माझं दडपण पहिल्या दिवशीच घालवलं. ती माणसं म्हणून इतकी साधी आहेत आणि इतकं आपलं करून घेतात ना, त्याच्यामुळे हा चल ये ग बस ग, अच्छा हे का, हां चल असं करू असं. आणि मी त्यांच्यात कधी रुळले आणि कधी त्यांच्यातली झाले मलाच नाही कळालं. त्याच्यामुळे अर्थात कलेच्या विद्यापीठातच मी राहिले 15 दिवस. काय पद्धतीने ते काम करतात हे बघता आलं आणि सगळ्यांसोबत स्क्रीन शेअर करता आली. क्या बात आहे. अंकुश, आता मगासपासून ज्या विषयाची चर्चा सुरू आहे ते म्हणजे कुरळे बंधू. त्या सिनेमातनं तो प्रवास सुरू झालाय. आत्ताही तू कुणालाही विचार, सिनेमाचं नाव घे, कुरळे बंधू हे पहिलं प्रत्येकाच्या मुखात येतं. हे इतकं चपखल कसं जमलं? मला कुरळे बंधूंच्या मागची गोष्ट ऐकायला आवडेल. फिल्मची जेव्हा तयारी चालू होती पहिल्या भागामध्ये, तेव्हा स्टोरी बोर्ड तयार केला आणि तेव्हा डिजिटली काही नव्हतं, हाताने पेन्सिलने ड्रॉइंग करायचो. तर मी माझं ड्रॉइंग इतकं वाईट होतं, त्यामुळे मी ते करताना असं गोल काढायचो आणि तिकडे मदन CM आणि चंदन C असं हे करायचो. आणि केस काढताना त्याचे असे मशरूमसारखे केस काढायचो सगळ्यांना, पटकन पुढे आपण दाखव- शाळेत काढतो तसं. तसं काढायचो. तर हे तिन्ही जण म्हणजे अशोक सारफ सर असेल, भर जाधव सर असेल, मकरंद अनासपुरे सर असेल, तिघही कुठल्याही पद्धतीने भाऊ वाटत नाहीत. तर त्याच्यावर हा उपाय सापडला की ह्यांना कुरळे कर्ली हेअरचा असा वीक दिला तर ते थोडेसे त्या साच्यात जातील आणि तिन्ही ड्रेस प्रत्येक वेळेला सेम राहतील, तर ते थोडे भाऊ वाटतील आणि अभिनयातून तर दाखवणारच ते. तर त्यावेळेला ते तसं ठरलं की बाबा असं करूया म्हणून. आणि ही पहिला पार्ट जेव्हा सचिन पिळगावकर सरांना ऐकवला तर त्यांनी नाव दिलं ते कुरळे केस बघून की यांना कुरळे बंधू नाव क्या द्या, बात आहे. कुरळे गॅरेज. क्या बात आहे, क्या बात आहे. आज आपण सिनेमागृहात बसलोय, सिनेमा येतोय. या निमित्ताने मला तुम्हा चौघांनाही विचारायचं आहे की पहिला सिनेमा तुमचा कसा होता आणि त्या पहिल्या सिनेमाची आठवण आज सिनेमागृहात आपण आहोत म्हणून. माझी पहिली फिल्म होती सुना येती घरा. त्याच्यामध्ये हिरोची भूमिका मला मिळाली होती आणि 300 रुपये पर डे होतं मला. आणि आम्ही 3 भाऊ होतो, तिन्ही भावांना 300 रुपये होते. मला एकट्यालाच एक दिवस जास्त होता म्हणून मला एक्स्ट्रा 300 रुपये मिळाले. त्यात आमच्या तिन्ही भावांची ती गंमत चालली होती की तुला 300 रुपये जास्त मिळाले, याला काय अर्थ आहे. आणि मला हिरोईन पण होती आणि त्याच्यावर एक पावसातलं गाणं पण होतं. तर फर्स्ट टाइम मी पावसातलं गाणं करणार होतो. ते गाणं सगळ्यात शेवटी शूट झालं, पण स्क्रिप्ट ऐकल्यापासून मला खूप टेन्शन होतं की मी हिरोईनबरोबर नाचणार आहे, तिच्याबरोबर मी पावसात भिजणार आहे, तिला जवळ घेऊन नाचणार, काय काय करायला सांगतील मला माहीत नाही. त्याचं मला पिक्चर संपेपर्यंत टेन्शन होतं. ह्या दोन्ही भावांशी मी सतत बोलत राहायचो, तुम्ही एवढे पिक्चर केलेत, काय करता तुम्ही नक्की, तुम्ही म्हणजे समोरची हिरोईन आपल्याला सपोर्ट करते ना, म्हणजे असं काही होत नाही ना, ते पाटकन काढायला बसायचे आपण कधी चुकीचं करा. ते शेवटच्या दिवशीपर्यंत टेन्शन होतं मला, पण झालं, बरं झालं गाणं. क्या बात आहे. ती आठवण आहे माझी. वा. रिंकू? माझा पहिला सिनेमा सैराट. कुठला हा मी ऐकलं आणि सैराटच्या खूप आठवणी किस्से आहेत. आहेत, असं हां, म्हणजे असं मला एक काहीच सांगता येत नाही. सैराट म्हटलं की मी नेहमी हेच म्हणते की सैराटनीच रिंकूला ओळख दिली. पण तुझं ते बाईक ट्रॅक्टर चालवणं ते सांग ना, ते काय तुला येत होतं की अच्छा ते नाही, मला 2 व्हीलर यायची, पण बुलेट मला सेटवरती शिकवलं. ट्रॅक्टर पण त्यांनी मला सेटवरतीच आणून दिला आणि म्हटलं चालव. बुलेट आणि ट्रॅक्टर पण ह्या स्वतःहून तयार झाले असतील पण ना? पण ह्या सगळ्यांनी हाऊसफुलची पार्टी अनुभवली आहे नाटकातनं.
बरोबर, ह्या तिघांनाही हाऊसफुल हे नवीन नाहीये, पण तुझ्यासाठी तो पहिला प्रयोग होता जेव्हा आपल्यासाठी कुणीतरी थिएटरमध्ये गर्दी पण करणार. खरं सांगू का, तेव्हा तितकी अक्कल नव्हती मला, किंवा तेव्हा मला ना त्याचं तितकं महत्त्व कळत नव्हतं त्यावेळी. कारण एका रात्रीतच सगळंच जग बदललेलं ना. माझ्यासोबत किती काय वर्षाची होतंय 16. सो माझ्यासोबत काय घडतंय हेच मला कळत नव्हतं. मला फक्त मजा येत होती की माझी फिल्म बघायला लोक येत आहेत, मला लोक ओळखतायत आणि त्यांना मी त्यांची वाटतेय. क्या बात आहे. सो माझ्यासाठी आजही मला ती खूप मजा येते. मला असं वाटतं की हे प्रामाणिकपणे मान्य करणं सुद्धा खूप वेगळी गोष्ट आहे, कारण की या गोष्टीला बऱ्याचदा आपण जेव्हा असं यश मिळतं तेव्हा आपण फिरवूनही ते सांगू शकतो, पण तू इतकं प्रामाणिकपणे बोलते कदाचित त्यासाठी तुझं खूप कौतुक आहे. बरं दादा, तुझ्याकडे येईल. मी माझा पहिला चित्रपट होता चालू नवरा भोळी बायको, अर्थात अशोक मामांसोबतचा पहिला पिक्चर. मी मामांना आपण नेहमीच फक्त पडद्यावर पाहिलं होतं, पण असं कधी भेटलोच नव्हतो. पण हैदराबादला शूट होतं तेव्हा जस्ट गेलो आणि लांबून त्यांना बघितलं. त्यांचे 4 दिवसाची शूट चालू झालं होतं, पण मी लेट आलो होतो आणि त्यांनी डायरेक्ट हाक मारली होती मला, ये बरं ये बस बस. तर तिथेच माझं सगळं टेन्शन गेलं की काय ह्या व्यक्तीसोबत आपल्याला काम करायचं आहे, आणि दडपणी असतेच ना. पण त्यांनी मला इतकं छान हँडल केलं ना की मला कळलंच नाही की माझा पहिला पिक्चर आहे. तर तो चित्रपट, तो सिल्वर जुबली झाला होता तेव्हा. वा वा. आणि नंतर दुसरा पिक्चर होता जत्रा आमचा. तर भारत माताला आम्ही आमचा जन्म तिकडचा लालबाग परळचा. तर आम्ही बरेच पूर्वी चित्रपट यायचे ना, ते आम्ही बुड्या मारून पहिल्या तिकीट काउंटरला जाऊन भांडं केलेत, मारामाऱ्या केल्यात तिकीट मिळालं म्हणून. पण जेव्हा जत्रा पिक्चर लागला आणि जत्रा पिक्चरसाठी भारत माताची एक भिंत तुटली गेली लोकांच्या ह्याची, आठवतं? हो. भिंत तुटली ही वाईट गोष्ट आहे, पण आतून आनंद वेगळा होता की अरे आपल्या पिक्चरला लोक उड्या मारतात, आमच्याच एरियात आमच्याच थिएटरला एखादं पिक्चर आपलं लागणं, हा जर का अनुभव म्हणजे काय आनंद काय असेल. तो आम्ही त्यावेळेस जत्राचा आम्ही सगळे त्याच एरियातली मुलं आम्ही, आणि आमच्यासाठी भारत माता ती मोठी गोष्ट होती आमच्या, म्हणजे आमच्याकडे थोडक्यात तो अपेरा होता. खरंय. मला असं वाटतं की तू बोलतोयस पण मला इमोशनल व्हायला झालंय, कारण की तुझी प्रतिभा इतकी आहे की त्याला कुणीच शिवू शकत नाही इथे. मला आवर्जून सांगा असं वाटेल की तुझ्या सैरे सईच्या जवळपास मी 15-20 प्रयोग बघितले. अरे क्या बात. आणि प्रत्येक प्रयोगाला मला असं एकदाही झालं नाही की अरे मी कंटाळलोय. तर मला, मी जसं रिंकूला मगाशी म्हटलं की तो प्रामाणिकपणा तुझ्याकडे, आज इतकी वर्ष तू सैरे सई करतोयस, का असं वाटत नाही प्रेक्षकांना की आपण बोर होतोय? नाही, मला केदार मस्त बोललो होतं, ज्या दिवशी तू कंटाळशील ना तेव्हा तो शो बंद होईल ॲक्टर म्हणून. मी कंटाळत नाही, कारण रिस्पॉन्सच्या ताकदीचा असतो. मग नशिबाने 4 गोष्टी मिळतात. त्याची सैरेसई अशी गोष्ट आहे की मला नशिबाने मिळाली आहे, ते आता तर चवीनं खायचं आहे मला. मग त्याला आता 24 वर्ष होऊ देत किंवा 27 वर्ष होऊ देत. आणखीन रिपीट ऑडियन्स आहेच, पण अजूनही काही लोक येतात ना आता 24 वर्षानंतर देखील, ते वाटतं की आम्ही पहिल्यांदा बघितलं नाटक, आम्ही ऐकून होतो इतकी वर्ष. म्हणजे अशी ऑडियन्स आहेत की ते पहिल्यांदा पाहत आहेत. तर जे पहिल्यांदा पाहणारा ऑडियन्स आहे तो कुठेतरी अजून ताकदीने 10 लोकांना आणलं पाहिजे त्याने, तर त्यासाठी परत आपल्याला पण त्याच ताकदीने तो शो पहिला शो असल्यासारखाच केला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की ती गंमत आहे ती देवाणघेवाणची लाईव्हला. क्या बात आहे दादा. मकरंद सर? हां, माझा वेगळा अनुभव आहे थोडा, कारण ह्यांचे सगळ्यांचे नायक नायिका म्हणून सिनेमे पहिले केलेत त्यांनी. मी पहिला सिनेमा केला यशवंत, ज्यामध्ये माझा एकच सीन होता आणि एकदाच माझा क्लोज घेतला होता त्या सिनेमामध्ये, आणि मी वळून बघतो असा क्लोज होता. तर मी वळून बघितलं असं, तर दिग्दर्शक अनिल मट्टू होते. ते म्हणाले, अरे बेटा देखो वहाँ बम वम नहीं फुटा. आता आपण थिएटरचे असलो की एकदम, आणि पहिला शॉट आणि ते पण हिंदी सिनेमातला, तर त्यामुळे मी असा डोळे मोठे करून बघितलं. तर ते म्हणले वह कुछ नहीं हुआ, एक छोटी सी आवाज़ आई और आपने मुड़कर देखा, इतना ही है. आणि मग मी हळूच असं बघितलं, आणि मग तिथपासून माझा कॅमेराशी परिचय सुरू झाला. पण त्या 1 मिनिटाच्या भूमिकेपासून ते पूर्ण बघितलंच नाही इतका पुढे आला असतो. पण नायक म्हणून पहिला सिनेमा, नायक म्हणून पहिला सिनेमा कायद्याचं बोला होता, आणि तो आपल्या पुण्याला सिटी प्राईड कोथरूडला तो 35 आठवडे चालला होता. गोल्डन जुबली केली होती त्या सिनेमाने, आणि तो खूप रसिकांना आवडला. म्हणून त्या सिनेमाला रसिकांनी दाद दिली म्हणून आज मी नायक होऊ शकलो, आणि त्याचं श्रेय दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णीला. क्या बात आहे. अंकुश, आता तुझ्याकडे येईन. आता प्रश्न जो विचारतोय तो प्रश्न लोकांच्या मनातला आहे. पहिल्या सिनेमातनं आम्हाला एक अभिनेत्री आमच्या समोर आली, ती म्हणजे अमृता खानविलकर.
आता रिंकू का असा सगळ्यांना प्रश्न पडला आणि मला असं वाटतं त्याचं उत्तर देण्यासाठी फक्त तूच एक असा माणूस आहे की ज्याचं उत्तर देऊ शकतोस. फिल्म बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की रिंकू का. कारण त्या रोलसाठी ज्या पद्धतीची मुलगी मी बघत होतो की ती आल्यानंतर याच्या आयुष्यात जे वादळ येणार आहे, याच्या आधी आलं होतं ते थोडंसं घोंगावणार होतं, हे वादळ येणार आहे आणि मग काय धमाल होणार आहे. ती धमाल करताना ॲक्शन रिॲक्शन खूप छान पाहिजे होतं मला आणि सेन्सिटिव्ह पाहिजे होती मुलगी, इमोशनल पाहिजे होती मुलगी, टायमिंग सेन्स चांगला पाहिजे होता, तिचा ऑरा असला पाहिजे होता. या चौघांमध्ये ती बुजता कामा नये अशी मला पाहिजे होती आणि तिने त्या पद्धतीने काम पण केलं. 110% उलट काम केलं आणि खूप छान दिसले. संजय जाधवांनी त्या DOP आहेत आमच्या, त्यांनी तिला खूप छान पद्धतीने प्रेझेंट केलं. जे मला हवं होतं त्याच्यापेक्षा 110% तिने दिले. त्यामुळे तुम्ही फिल्म बघितल्यानंतर तुम्हाला कळेल ती की काय? काय ताकदीचा रोल केलाय तिने. क्या बात आहे. पूर्वी पहिल्या सिनेमामध्ये लव्ह अँगल होता प्रत्येकाच्या आयुष्याला आणि मग तो उलगडत जातो, हळूहळू कथा फुलत जाते. आता लव्ह अँगल असणार आहे का, किंवा आता रिंकूसोबत अजून कोण कोण पाहायला मिळणार आहे या सिनेमात? रिंकूसोबत तुम्हाला अजून कोण कोण पाहायला मिळणार हे ट्रेलर आला की तुम्हाला लगेच कळेल. तो पण मी ते सगळं लपवून ठेवलं आहे. पण मला असं वाटतं की मी बुके तयार केला. मी खूप लोकांसाठी खूप गोष्टी केलेल्या आहेत, खूप लोकांना आणलं आहे फिल्ममध्ये. म्हणजे ह्यांचे जे फॅन फॉलोअर्स लहानपणापासून आहेत ते आत्ता मोठे झालेत, त्यांना मुलं झालेत, तर ती जी लहान मुलं असतील जे शाळा कॉलेजमध्ये जातात त्यांना पण रिझवण्यासाठी, त्यांना पण एंटरटेन होण्यासाठी मी असं बुके तयार केलेलं आहे. क्या बात आहे. पण लव्ह अँगल असणार आहे का? नाही, प्रेक्षकांच्या मनात असणार लव्ह अँगल ह्यांच्यासाठी. क्या बात आहे, क्या बात आहे. आपण मगाशी बोलता बोलता आपण लालबाग परळवरती आलो आणि मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही सगळी माणसं एकत्र येतात तेव्हा खास करून तुमच्या दोघांसाठी तेव्हा लालबाग परळचा विषय आला पाहिजे. खूप कष्टानं तुम्ही हे सगळं उभं केलं, चाळीपासून ते आज अलिशान घरांपर्यंतचा हा प्रवास आहे. आज पुन्हा एकदा जेव्हा लालबाग परळकडे जाता, कधीतरी भारत माता बघता, तेव्हा स्वतःला मागे वळून बघताना काय वाटतं? अरे आनंद होतो. अजूनही आमची लालबाग परळची मित्रमंडळी खूप आहेत, जे आजही आमचे चित्रपट लागले की त्यांच्या म्हणजे आमचे लालबागच्या आमचे सुधीर साळे वगैरे सगळे खूप जुने मित्र आहेत. ते आजही लालबागमध्ये आतमध्ये आमचे पोस्टर्स लावतात, बोर्ड लावतात आमचे क्या बात आहे. की आपल्या आता भरतचा पिक्चर आला की आपल्या अंकुशचा पिक्चर, तो आपल्या हा खूप महत्त्वाचा आहे. वा. तेव्हा होतं ठीक होतं, पण आज इतकं करून देखील कारण आम्हाला लालबागमध्ये साधं पूजेला बोलवलं ना कोणी, किंवा साधं कुठल्या गोष्टीचं उद्घाटन छोटं बोलवलं ना पतपेढीचं वगैरे, तरी आम्ही धावत जातो, एकही पैसे न घेता जातो, भेटतो, बोलतो. मध्ये मी अस्तित्व नावाचं नाटक केलं, त्याचा प्रोमो मला बनवायचा होता. मी सुधीरला आमच्या फोन केला, अरे ये ना बरं कधी सांग तुला काय मग चाळीतलं एक घर बिर बनवून दिलं मला करून. 2 दिवस घरात शूटिंग करत होतो. क्या बात एक पैसे घेत नव्हतं, तरी पण त्या घरातल्या लोकांना आपण काही ना काहीतरी दिलं पाहिजे. पण पण ही लोक आजही धरून आहेत, म्हणजे गेलेली नाहीत तशी. किंवा तुम्ही आता मोठी झाली का असा काय भाग नाही आहे. उलट ॲक्च्युअली ते आमच्यापेक्षा मोठीच आहे, कारण मोठ्या मनाची माणसं आहेत ती. जो मित्रपरिवार आमचा तेव्हाच होता तो आजही आजही ताकदीचा आहे. खरंय खरंय. अंकुश, आता मला असं वाटतं तू तर अजूनही परळमध्येच राहतोस, हो. त्यामुळे तुझं ते परळ प्रेम अजूनही तसंच आहे. हा म्हणजे आत एरियात शिरल्यानंतर घरी जाईपर्यंत इतकी मजा असते. माझा फोनवर कधीच लक्ष नसतात. जेव्हा आतमध्ये एकदा दादर सोडलं की मी बाहेरच बघत असतो, माझं कोण दिसतंय का ओळखीचं, वडापाववाला दिसतोय काय, माझा चहावाला दिसतोय काय, KMच्या समोरची पावभाजीवाले दिसतोय काय. KMच्या समोर एक आमचं नेहमीचं हॉटेल होतं, मिलन हॉटेल म्हणून. तर KMच्या समोर आहे म्हणून मी त्याला नाव दिलं होतं केम्स कॉर्नर म्हणून. आमच्यासाठी ते केम्स कॉर्नर होतं. आम्ही सगळेजण चहा प्यायला बसायचो आणि तिथे गप्पा मारत क्या बसायचो. बात आहे. तर ते आहे, अजूनही आठवणी खूप छान छान आहेत. मित्रमंडळी, शाळा माझी तिथे आहे, कॉलेज माझं तिथे. स्टुडंट म्हणून असायचे आमच्या तिथे, हो. डॉक्टरचे स्टुडंट Correct, असायचे. हो. आता ते मोठमोठे डॉक्टर झाले. मोठे मोठे डॉक्टर हो ऍक्च्युली क्या बात आहे. अमेरिकेत लंडनला वगैरे हे झालेत, KM मध्ये डीन म्हणून आलेत. क्या बात आहे. हाच प्रश्न मी वक्रन सरांना थोड्या वेगळ्या पद्धतीने विचारेन. गावावरून जेव्हा मुंबईत आला होता तेव्हा कधी असं वाटलं होतं इतकं नाव, इतकं यश, आज एक आपली छाप या इंडस्ट्रीवर आहे? नाही, तशी अपेक्षा करून तर आपण येत नाही, कारण तेव्हा ते तसं कळणारं वयही नसतं आणि आपण नेमकं काय मिळवणार ह्याविषयी काही निश्चित हे नसतं. पण मला असं वाटतं की आपण सातत्याने प्रयत्न करणं आणि प्रामाणिक प्रयत्न करणं ही त्यातली खरी गोष्ट आहे. कारण प्रामाणिक प्रयत्न हा प्रेक्षकांना सुद्धा कळतो. जेव्हा तुम्ही एखादी भूमिका प्रामाणिकपणे करता त्यावेळी ते सुद्धा तितके समरसून दाद देतात आणि शेवटी आपल्याला जे काही मिळतं ते प्रेक्षकांमुळे. आणि मला असं वाटतं आता इतक्या वर्षानंतर की आपण जेवढी अपेक्षा केली होती त्यापेक्षा खूप पटीनं आपल्याला रंगदेवतेनं दिलेलं आहे. त्यामुळे मी केवळ ऋणी आहे. नाही, पण मी मकरंदचं आवर्जून म्हणेन, आम्ही मुंबईत राहून आम्ही स्ट्रगल कोणाला गेलेलं नाही आहे, त्याशिवाय तुम्हाला कामं मिळणारच नाही.
आम्हाला शहरात राहून मुंबईत राहून आम्हाला आमची घरं वगैरे होती त्यातही आम्ही स्ट्रगल केलं. पण बाहेरून येऊन स्ट्रगल करणं सोपं नाही आहे. आता तर सोडा त्यावेळेस पण खरं शक्य नव्हतं. पण त्यातून येऊन मकरंदसारखी मुलं जे येऊन स्ट्रगल करतात, जागा मिळेल तिथे राहतात, ॲडजस्टमेंट करतात, सगळ्या गोष्टींची ॲडजस्टमेंट असते. सगळं गाव सोडून आलेले असतात ते, आणि मग इथे येऊन स्वतःचं नाव उभं करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. त्याचं किंवा तयार येणारे जे बाहेरची मुलं आहेत त्याचं नेहमीच आम्हाला रिस्की होतं, कौतुक खूप वाटतं. रिस्की खूप होतं. रिस्क कारण होतं. एक चॅनल फक्त चालू होतं, एकच चॅनल, बाकी काहीच नव्हतं. बाकी नव्हतं. 10-12 नाटकं वर्षातला असायची आणि फिल्म म्हणाल तर 2-2, 3-3 महिने एखादी फिल्म वगैरे यायची. त्या काळात म्हणजे नाटकासाठी प्रयत्न करण्यासाठी, छोटे छोटे रोल करण्यासाठी त्यांनी सोपं नसतं. भरपूर धडपड केली. म्हणजे कुठे कुठे काय पनवेलला करायला आमच्या इथे राहायचा, हो, त्याच्या आधी आमदार निवासला होता तो. आमदार आणि निवासला बऱ्याच ठिकाणी राहायचा. खूप ठिकाणी त्याने मंगेश देसाई सगळ्यांनी खूप मेहनत केली. बापरे. पण आज जेव्हा मराठवाड्याच्या मातीत परत जाता तेव्हा काय वाटतं? चांगलं. शेवटी आपलं गाव, आपलं घर, आपली माणसं त्यांच्यात गेलं की त्यांना असं सारखं वाटत राहतं ह्याच्यासाठी काय करू आणि काय नको. तर त्यामुळे ते प्रेम एक असतंच आपल्याला. नेहमी गावाकडे गेलं की त्यांना वाटतं की ह्याला खायला मिळत नसेल अजून, त्यामुळे आग्रहाने ते खाऊ घालणं, जास्तीचं खाऊ घालणं. अरे तू तर काहीच खाईना असं करून करून, तर ते एक आपलेपण. आणि मला आठवते की आमच्याकडे मराठवाड्यात काळ्या मसाल्याचं बनवते. हे दोघं जेव्हा आले होते तेव्हा ऑल द बेस्टला, तेव्हा मी यांना मुद्दाम शेतात घेऊन गेलो होतो, काळ्या मसाल्याचं खाऊ घातलं. खूप सुंदर. अजूनही म्हणजे टेस्ट आठवली की असं होतं. तो मित्र जो आता बीडला येतो. हां, बेडला. क्या बात आहे, क्या बात आहे. रिंकू, सगळे जर आपापल्या मातीविषयी बोलतायत, मला असं वाटतं की तुझ्या मातीला एक वेगळी ओळख मिळाली आहे. मला तुझ्या गावाविषयी, तुझ्या मातीविषयी तुझा जिव्हाळा आहे काय? माझं तर इथे काही काम नसेल तर मी घरीच पळते, मी थांबतच नाही मुंबईत. मला गावाची खूप ओढ आहे आणि ते आपलं पण आहेच. म्हणजे सर जसं म्हणाले की इथे मी 4 भिंतीत राहते असं मला वाटतं, आणि गावाकडे गेलं की मी घरी राहते असं मला एक ते फील आहे. त्याच्यामुळे ते गाव नाही सुटत. क्या बात आहे, क्या बात आहे. अंकुश, आता सिनेमावरती बोलूया. सिनेमा येतोय 30 जानेवारीला. ह्या सिनेमात अशा काय गोष्टी आहेत की ज्या दिग्दर्शक म्हणून तू खूप खुबीनं निभावल्यास आणि तुला असं वाटतं की तिथे खऱ्या अर्थानं दिग्दर्शक म्हणून तुझा कस लागला? खुबीने किंवा कस लागला असं नाही म्हणता येणार. मला असं वाटतं की ते सगळं श्रेय ज्यांनी लिहिलं आहे, संदीप दंडवते, त्याचं आहे. त्याने खूप छान पद्धतीने या सगळ्यांना पुन्हा आणताना, प्रेझेंट करताना खूप छान पद्धतीने लिहिलं आहे. DOP आपले संजय जाधवने छानपैकी ते दाखवलं आहे. आणि ह्या लोकांची कमाल की त्यांनी आपापले रोल त्याच पद्धतीने, त्याच ताकदीने आणि प्रामाणिकपणे केले. आजही ते कुठलंही काम करताना प्रामाणिकपणे करतात. मला माहिती आहे. त्यांना एकदा सांगितलं की ती अशी 10% आपण गोष्ट सांगतो ती ते 20%, 30% असे फुलवत जातात. सो मला असं वाटतं की माझं दिग्दर्शनाचं एवढंच काम होतं की तुम्ही हे करा किंवा तुम्ही हे करू नका. बाकी त्यांची बॅटिंग केली आहे. क्या बात आहे. बरं दादा, अंकुश दिग्दर्शक आहे. मित्रच आपला दिग्दर्शक असणं हे कलाकाराला किती कम्फर्टेबल असतं म्हणा, किंवा तुझ्यासाठी ती काय गोष्ट आहे अंकुशचं दिग्दर्शन? मला अंकुश दिग्दर्शक होईल असं मला सुरुवातीला, आमची खूप जुनी मैत्री आहे, पण मला वाटलं नव्हतं. पण जसं आम्ही एकांकिका संपून नाटकात यायला लागलो तसं ज्या नाटकात अंकुश नसताना देखील तो आम्हाला मदत करायला उभा यायचा. केदारला सतत सपोर्टिंग हात होता त्याचा. मग केदारच्या सगळ्या चित्रपटांना सपोर्टिंग हात होता. तेव्हाच अंदाज येत गेला की हा डेअरिंग, उद्या डेअरिंग गेलं तर होऊ शकतो. पण नंतर त्याने जे पहिला पिक्चर कुठला गेला अंकित, आता पहिला कुठला पिक्चर होता? डिरेक्शन हां, आपला साडेमडते. आणखी एक तुझं एक वैयक्तिक होतं बघ, झकास. आमच्या इथे मला वाटतं तिथे जत्राच्या वेळेस अंकुश स्ट्रॉंगली तयार झाला होता बऱ्यापैकी. कारण बारीक सारीक गोष्ट किंवा आमचं जत्रा सोडून नाटक सांगतो सही रे सही, त्यांनी तालमी करून घेतलेलं आमच्याकडनं. वा. म्हणजे केदार करायचंच, पण साईडला जाऊन परत माझे डुप्लिकेट, मग माझी इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, तो नाटकातल्या डायलॉगचं इंग्लिशमधलं बोलणं ते पण त्यांनी करून घेतलं. किंवा चल बरं दमला नसता जर ती तालीम करूया, येणं जाणं करूया, पटपट करूया. तर ते बारीक सारीक गोष्टीचं लक्ष होतंच त्याचं. तिथून जरा अंदाज दिला की हा डेअरिंग केलं तर हा होणारच आहे. 3.5 आहे ना, त्याचा झकास पण त्यांनी स्वतः काम पण केलं आहे आणि डिरेक्शन पण केलं आहे. आणि नंतर आम्ही मग नो एंट्री पण केलं. तो पण अचानक विचाराकडे आला, तो दुसरा करणार होता, मग त्या अचानक त्याने हातात घेतलं कोरिया म्हणून. पण तो त्याला तसा गंध आहे की तो छान एखादी गोष्ट बसवू शकतो, खुलवू शकतो, इम्प्रोवाइज चांगलं करू शकतो. आणि जेव्हा मित्र ते करतो तेव्हा त्याच्याविषयी एक आपुलकी असते. नक्कीच अभिमान असतो, आपुलकी तर आहेच, पण एक अभिमान असतो की जेव्हा करतो आणि सक्सेस होतं त्याचा जास्त अभिमान वाटतो आम्हाला. क्या बात आहे. मकरंद सर, पुन्हा 3.5 येतोय. या सिनेमातला असा कुठला किस्सा आहे, अशी कुठली गोष्ट आहे ही जी सांगावीशी वाटेल, जी खूप जवळची आहे? या चित्रपटात
मी नाव घेत नाही, एक ग्रहस्थ आले होते एकदा. म्हणजे अशोक मामा तुम्हाला बघितलं की अजूनही हसतात. तर ते असं झालं होतं की त्यांनी ते आपल्या शूजच्या मध्ये जीभ सोल टाकायचा आणि त्यामुळे तुम्ही तुमचा पाय नीट होता असं काही कंबर वगैरे व्यवस्थित राहते तर असं ते वगैरे. त्यांनी खूप मशीन आणलं होतं. मग त्यात मी पण उभं राहून लगेच बघून सगळेच गेले. मापं घेतली आणि सगळी. ते मग बनवलं त्यांनी आणि ते दिलं आणि त्याची किंमत ऐकल्यावर मी एकदम चेहराच माझा म्हणजे शूजच्या दुप्पट किंमत तर त्याचीच होती त्या मशीनची. आतल्या जिभेची सोलची. तर मी गेलो तर अशोक मामांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणले अरे काय झालं रे. म्हणजे मी सांगितलं मामा असं किंमत. आणि मामा जे डोळ्यात पाणी येईपर्यंत हसले. मग आमच्यातलं व्यावहारिक कोण तर भरत्याला सांगितलं की ते बघ रे किमतीचं काहीतरी. मग तो त्यांच्याशी बोलायला गेला. मग त्यांनी ते डिस्काउंट करून घेतला. तरी सुद्धा शूजच्या किमती एवढे पैसे गेले. आजही ते जेव्हा मी सोलमध्ये पाय घालतो तेव्हा सोलमध्ये घालतोय का शूजमध्ये घालतोय म्हणून ते मी आवंड गिळत असतो आणि मामांची आठवण येते. नाही आणि ते आले होते अशा पद्धतीने तुमचं पाय चांगला होईल, गुडघे चांगले राहतील, कंबर चांगली राहील, तुम्ही खरंच हे सोल वापरा, मी असं असं करतो, द्या मी तुमचं मागे, असं सगळं झालं. तर सगळ्यांना वाटलं ते फ्रीमध्ये मिळणार आहे. ते झाल्यानंतर हे घ्या 12,000 रुपये द्या, असं झाल्यानंतर 2 मिनिट अरे 12,000 शूजची किंमत 5,000 असेल रे, डायरेक्ट 12,000. रिंकू, या सिनेमाचा अनुभव तुला कसा समृद्ध करणार आहे? म्हणजे इतके सगळे दिग्गज आहेतच, पण काय म्हणतो, या सिनेमानं तुला काय दिलं? अरे बापरे, खूप काही. मला वाटतं की मी आत्तापर्यंत जशी दिसली नाही तशी या सिनेमामध्ये दिसेन. आणि मला वाटतं ही सगळी माणसं, खूप छान आठवणी आणि पुन्हा तोच की हे 3 लोक ना एकत्र नाहीत मिळत काम करायला. तर मला एका सिनेमात तिन्ही इतके मिळाले काम करायला. त्याच्यामुळे आमच्या खूप- तिघांना पण. काय सर? अरे चौघांना मामा पण म्हणतात. हो अशी मिळाली नसते आपल्याला. त्याच्यामुळे खूप छान माणसं आणि खूप छान फिल्म. मला वाटतं की ती कायम लक्षात राहील. पण तुझी शाळा वगैरे घेतली की नाही सेटवरती यांनी? आत्ता बघून काय वाटतंय? आत्ता हे सगळं बघून काय वाटतंय? नाही घेतली असणार आहे म्हणूनच म्हटलं की. आणि ते तू एन्जॉय कसं केलंस पहिल्यांदा? खूप हसत होती ती. उलट हे सतत काय ना काय ती मस्ती करायची ना, त्यांचं बघून तिला खूप हसायचं. मला खूप मजा यायची सगळ्यांमध्ये आणि माणसं म्हणून इतके अभिनय व्यतिरिक्त पण बरंच काय काय शिकलीस ना ते. सांगू ह्यांना का, म्हणजे शूटिंग जर थांबलं असेल किंवा सेटअप चालू असेल, काहीतरी चालू असायचं ना, तर मध्ये 5 मिनिटं मिळू द्या, चला 5 मिनिटं सोडा, मी म्हणते 60 सेकंद मिळू द्या. हे लोक पत्ते घेऊन बसायचे आणि हे लोक पत्ते खेळायचे आणि मला पत्त्यातलं काहीच येत नाही. सो मी कोणापाशी जरी गेले तर म्हणायचे एक्का का, अच्छा हे का. तर हे मला तेव्हा ओरडायचे आणि यांनी मला सांगितलं की असं सांगायचं वगैरे नसतं, तू बस आम्ही तुला शिकवतो. तर मी त्यांच्या पत्त्याची प्रेक्षक होते क्या पूर्ण बात. सेटवर. कसलेल्या गुरूंमध्ये शिकलेली आहेस तू? अंकुशाला शेवटचा प्रश्न आहे. मुद्दामून हा प्रश्न राखून ठेवलाय, ते म्हणजे अशोक मामा, ज्यांच्यासोबत काम करण्यासाठी आपण काय म्हणजे त्यांना पाहण्यासाठी लोक वेडे असतात, अशा दिग्गजांना या सिनेमात तू एकत्र आणलंय. मला असं वाटतं की अशोक मामांविषयी तू बोलावंस, त्यांच्यासोबतचा अनुभव. आधीचा तो होताच, पण या सिनेमात नव्याने उलगडलेले अशोक मामा. मी पहिली जी माझी स्वतःची हिरो म्हणून फिल्म केली त्याच्यात अशोक मामा पण होते. तर तेव्हाच मला तो एक वेगळा आनंद मिळाला होता की एक नटाचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं, आपलं काम करताना आपल्या कामावर किती लक्ष ठेवायला पाहिजे, आजूबाजूला चालू असलेल्या गोष्टींवर कसं लक्ष असायला पाहिजे, लाईट कुठून येतो, कॅमेराच्या आपण किती क्लोज आहोत का हे विचारावं, की वाईड आहे हे विचारावं, किती हात बाहेर जातो हे विचारावं, आणि संपूर्ण स्क्रिप्ट तोंडपाठ हे त्यांना मी पहिल्या फिल्ममध्ये बघितलं. मग 2007मध्ये जेव्हा शूटिंग केलं 3.5चं, तेव्हा ते सेटवर आले होते, तेव्हाही त्यांचं स्क्रिप्ट पाठ होतं. पहिलाच सिक्वेन्स होता जो असा मोनोलॉगसारखा होता, तो त्यांनी व्हॅनिटीमध्ये बोलवलं आणि आम्हाला करून दाखवलेलं तरी की बाबा हे मी असं कसं वाटतंय वगैरे. मग आम्ही काय इनपुट दिले त्याप्रमाणे त्यांनी ते थोडेफार चेंज करून सेटवर जेवढे टेक झाले ते तेवढ्याच ताकदीचे होते, तेवढ्याच ताकदीचे. आणि ते विचारायचे प्रॉपर क्लोज आहे का वाईड, म्हणजे एवढंच. समोरच्या कॅमेरामॅनला लगेच कळत नाही बाबा क्लोज आहे, क्लोज, हां ओके, इतकं. ते आजही तसेच आहे. हा कुठे ठेवला आहे कॅमेरा, अच्छा इथे आहे का, काही क्लोज आहे का, ह्या दोघांशी बोलणं करते, हां आता इथे फिरणार आहे का, बरं बरं ओके.
ते आजही तसेच आहेत. मला मी तर फक्त एक सांगायला आवडेल मामांचं की आपला लास्टचा तो सिक्वेन्स होता जिथे मी सगळ्यांशी बोलते आणि माझा एक इमोशनल फक्त सीन होता आणि माझाच क्लोज होता. तर माझा पहिला टेक झाला आणि सर मला म्हणाले की मला आणखी थोडंसं हवंय आणि मी मामांसोबत बोलते असे, तेव्हा मामा खुर्चीत बसलेले आणि त्यांनी हे ऐकलं. तर ते मला म्हणाले तुझा क्लोज असला तरी मी थांबणार आणि तू मलाच बघून बोल, तू हाताला बघून नाहीच बोलायचं, मी तुझ्यासाठी थांबतो. सो ते येऊन थांबायचे आणि त्यावेळी त्यांनी मला सांगितलं जरी तू दिसत नसशील ना तरी समोरच्या ॲक्टरसाठी थांब, कारण तुझ्यामुळे त्याचं काम चांगलं होतं, त्याच्यामुळे तुझं काम पण चांगलं दिसतं. क्या बात आहे. सो हां, मला छान हे गोष्टी शिकायला मिळतात त्यांच्याकडे, एवढं मात्र. आणि मला असं वाटतं की या वयात इतका प्रामाणिकपणा, इतकी जिद्द, इतकं काय म्हणतात, इतकं भारले पण आहे त्यांच्याकडे की आपण सगळे समृद्ध होत जातो. हो, आणि आमच्या तिघांचंही पहिलं जे प्रोजेक्ट आहे ते अशोक मामांबरोबर. हो, याचा पहिला सिनेमा, ह्याचा पहिला सिनेमा, माझं पहिलं क्या नाटक. बात आहे. आणि हे नेहमी म्हणतात, त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये मी ऐकलं की मला खूप आवडलं ते, की विनोदाला जो टायमिंग लागतो तो तर असतो, प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, पण मामांनी रिॲक्शन ज्या दिल्या आहेत प्रत्येक वेळेला आत्तापर्यंत सगळ्या, त्या आता विनोदाच्या आमच्याकडे रिॲक्शन उरल्याच नाही. हं, म्हणजे त्या सगळ्या त्यांनी करून विनोदाच्या शक्यता संपवल्या असं संपवलं आम्ही मामांनी नेहमी म्हणतो एवढ्या मामांना. इतक्या पद्धतीचा विनोद त्यांनी केलेला आहे. खरं आहे, अगदी. अंकुशदाने जशा काही आठवणी सांगितल्या जसं तो म्हणाला की तुम्ही दोघांनी पहिला सिनेमा त्यांच्यासोबत केलाय, तुमच्यासाठी अशोक मामा काय आहेत? एखादी आठवण सहज जेव्हा अशोक मामा जेव्हा नाव येतं तेव्हा काय आठवतं, काय आठवण आठवतं? नाही, जसं मगाशी म्हटलं मी की पहिल्याच पिक्चरला ये भरत ये बस असं जर एखादा सिनियर माणूस आलेल्या नवीन मुलाला वेलकम करतं तर आणखीन काय पाहिजे, लगेच जवळचं करतात ना ते. आणि ते किंवा लक्षा मामा ह्या लोकांनी नेहमीच आम्हाला हात दिला आहे, नेहमीच, प्रश्न नाही. जेव्हा आम्ही नवीन होतो तेव्हा हात दिला आहे, चांगलं सांगितलं आम्हाला, चांगल्या गोष्टी शिकवल्या. जसं आता ते मी बोलतो ते बरोबर आहे, तर आम्हालाच मागे आम्हाला म्हणालं की रिॲक्शनला मी स्वतः उभे राहत जा, आणि ते चांगलं असतं आपल्यासाठी, त्या समोरच्या ॲक्टरसाठी आणि एकंदरीत त्या प्रोजेक्टसाठी. त्यामुळे आम्ही इतकी वर्ष त्यांचं ऐकतोच आहे. आणि जसं आता म्हणा की कारण हे ह्याच शूटिंगला आम्ही मामानं म्हटलं की तुम्ही एवढं करून ठेवलं आहे ना, तर आमच्याकडे एखादी गोष्ट येते का स्क्रिप्ट येते तिथे पहिला आम्ही विचारतो इथे मामा कसे रिॲक्ट होतील, इथून आमचा अभ्यास सुरू होतो. आणखीन काय पाहिजे त्या माणसाने, काय रिॲक्शन, काय शार्प, नुसतं रिॲक्शन नाही, शार्पपणा त्यातला आहे, तो सफाईदारपणा असतो रिॲक्शनचा. डायलॉग डिलिव्हरी तर सगळ्यांना येते, पण रिॲक्शनची गंमत एक वेगळी आहे त्यांच्याकडची, जी प्रत्येक वाक्याला बरं त्यांचं स्वतःचं पण एक मीटर ते ठरवतात वाक्य बोलताना की मधला पॉज मी कसं वर्कआउट करेन, समोरच्याचा मधला पॉज, माझ्या वाक्यांमधला मधला पॉज, ह्या गोष्टी आमच्यासारख्या मुलांना शिकणं गरजेचं आणि आम्ही शिकतोच ते. आम्ही नशीबवान आहोत की आम्हाला पहिला पिक्चर त्यांचाच मिळाला. अगदी. मकरंद सर? हो, मी पहिलं नाटक झालं एकदाचं केलं होतं आणि मला आठवतं की एक 12वा का काहीतरी प्रयोग होता आणि मी एक्झिट घेताना एक जागा घ्यायचो की वळतो आणि भिंतीवर डोकं आपटतं आणि पुन्हा सुलटा होऊन बाहेर येतो आणि मामा एंट्रीसाठी उभे असायचे, त्यानंतर मामांची एंट्री असायची. तर त्या 12व्या प्रयोगाला झालं असं की तो सेट हल्ला, माझं डोकं जोरात आपटलं. मग ते म्हणाले प्रयोग झाल्यावर भेट. मग ते त्यांनी नाटक झाल्यानंतर मी भेटलो होतो. मामा म्हणाले की आता तुला माहिती आहे ना, तुला त्या जागेला लाफ्टर येतो किंवा तिथे तुला चांगला रिस्पॉन्स मिळतो, तर तुला हा अंदाज नट म्हणून आलाच पाहिजे की तू डोकं न आपटताही तो लाफ्टर तुला काढता आला पाहिजे. तू आपटलंय हे प्रेक्षकांना कळलं पाहिजे, पण असं आपटू नकोस की तुझं डोकंच फुटेल. आज तो सेटच तू हलवलास. तर त्यामुळे तिथपासून ती शिकण्याची जी प्रक्रिया आहे ती अव्याहतपणे अजूनही आज आम्हाला 32-35 वर्ष झाली ह्या गोष्टींना, पण अजूनही आम्ही मामांकडनं शिकतो. क्या बात आहे. मला असं वाटतं मुलाखतीचा शेवट मला रिंकूकडे आणखी एक सांगतो होता, सॉरी मध्ये बोलतो, हां, या पिक्चरमधला त्यांचा शेवटचा सीन त्याने शॉट दिला होता, आम्ही समोर बघत होतो, ओके आम्ही टाळ्या वाजवल्या, टाळ्या, हो, अक्षरशः. आणि काय नाही कसं वाटलं व्यवस्थित बाजू म्हणून मामा किती शिकवणार, काय शिकायचं. तो जेवढा बसला ना तेवढा जवळ आम्ही बसून तो क्लोज बघतो त्यांचा विथ ऍक्टिंग की काय आणि काय तो सीन केला. आणि इतक्या रात्री खूप लेट आणि या वयात आपल्याकडे श्रेष्ठ नटांची मराठीमधली जी परंपरा आहे ती त्यामुळे आहे. सकाळी 7 वाजताची शिफ्ट असेल आणि रात्री 1:30 वाजता जरी तो क्लोज लावला तरी त्या वयातही तितक्या स्ट्रॉंग तो सादर करणं हे खरोखरीच म्हणजे ती आम्हाला वहिवाट मिळाली म्हणून आम्ही सुदैवी समजतो. खरं. मला असं वाटतं की ह्या गप्पा न थांबणाऱ्या आहेत.
पण शेवट रिंकूकडे करूया, कारण की गुलदस्त्यातलं पान हेच आहे. त्यामुळे मला असं वाटतं आपणच आता प्रेक्षकांना आवाहन करावंस की तूच आमंत्रण कर, म्हणजे ते 30 जानेवारीला नक्की येतील. हो. 30 जानेवारी 2026ला पुन्हा एकदा साडेमाडे 3 तुमच्या जवळच्या सिनेमागृहात येतोय, तर प्लीज नक्की बघायला या. हा सहकुटुंब बघण्याचा सिनेमा आहे. गर्लफ्रेंड असेल तर तिला घेऊन या, बॉयफ्रेंड असेल, जितके असतील सगळ्यांना घेऊन या, पण सिनेमा नक्की बघा. हे जितके असतील म्हणजे म्हणजे 4 मैत्रिणी असतील, 5 मित्र असतील, एक गर्लफ्रेंड असेल, एक बॉयफ्रेंड सदस्य असेल, नाही. आई वडील असतील, सगळे मिळून जा. आणि एवढं आहे की फुल एंटरटेन तुम्ही होणार आहात आणि खूप हसाल. क्या बात आहे. वेळात वेळ काढून आलात. समृद्ध करणाऱ्या खऱ्या अर्थानं गप्पा झाल्या. भरत दादा, अंकुश दादा, मकरंद सर आणि रिंकू, तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. थँक्यू Thank you. थँक्यू.